अगं सुनबाई, आता तुझं लग्न झालं आहे. तू एवढ्या लवकर आई होऊ नकोस. एकदा का बाईला मूल झालं की नवरा बायकोचं नातं नावापुरतंच राहतं. कारण मूल झाल्यावर जबाबदारी वाढते. बाहेर फिरायला जाणं, एकमेकाला वेळ देणं कमी होऊन जातं. सर्व लक्ष त्या बाळाकडे जातं. म्हणून तुम्ही 3-4 वर्ष मस्त फिरा. एकमेकांना समजून घ्या, एकमेकांना वेळ द्या. नंतर तुम्ही मला आजी करण्याबाबत विचार करा. आपल्या सुनेला ती खूप मॉडर्न आहे असे दाखवून देत शिल्पाला घराची सर्व जबाबदारी दिली. तिच्या सासूचं असं बोलणं ऐकून खूपच नवल वाटलं. ती आश्चर्यचकित होऊन विचार करू लागली. आणि जगातील ही पहिली सासू असेल जी असा विचार करते. परंतु शिल्पाला आपल्यासाठी कौतुकच वाटलं. कारण तिला असं वाटत होतं की आपल्या सासूबाई नवीन पिढीसारखा विचार करून त्यांना तसं वागण्यासाठी मदत करत आहेत. शिल्पाची सासू ही सुरुवातीपासूनच मन मिळावू आणि शिल्पाची सासू देवकी ही सुरुवातीपासूनच आणि महत्त्वाकांक्षी होती. पण नवरा मेल्यानंतर त्यांनी एक मुलगी व मुलगा या 2 मुलांचा सांभाळ केला होता. पुढे देवकी यांचा मुलगा कृष्णा एका मोठ्या कंपनीत कामाला लागला होता. त्यामुळे देवकी यांना आपल्या राहिलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक पैशाची मशीनच कृष्णाच्या रूपात मिळाली आहे. कारण कृष्णा सुद्धा स्वतःच्या काही इच्छा अपूर्ण ठेवत होता, पण आई आणि बहीण यांच्या इच्छा पूर्ण करत होता. परंतु काही वर्षांनी देवकीच्या इच्छांना नजर लागावी असं झालं होतं. परंतु कृष्णाने स्वतःच्या आवडीच्या मुलीबरोबर लग्न केलं होतं. तेव्हा देवकीने विरोध केला होता. आता आईला असं वाटलं होतं की आपल्या घरातील पैशाचं मशीन निघून जाणार आहे. या भीतीने देवकी आपल्या सासूबाईंचा विचार केला. परंतु देवकीताई ह्या जाणून होत्या की परंतु आता कृष्णाच्या पगारावर शिल्पाचा अधिकार असेल आणि कृष्णा शिल्पाला मूलबाळ झालं तर आपल्याला काहीच मिळणार नाही. अजून माझी मुलगी रिया आणि लहान मुलगा रेहानचं लग्न व्हायचं होतं. त्यामुळे देवकीताईच्या डोक्यात असं कारस्थानी विचार येऊ लागले. त्यामुळे आपण आपल्या प्रेमाच्या जाळ्यात शिल्पाला ओढून जगातील सर्वात चांगली सासू आहे याचा तिला भास करून देऊया. कारण आजकालच्या मुलींना तर लगेच मूल नको असते. त्यांनाही त्यांच्या नवऱ्यासोबत एकांत, आनंद, प्रायव्हसीही पाहिजे असते. हेच मी सुनबाईला सांगून देईल आणि चांगली सासू आहे याचा प्रयत्न करीन. आणि हे नंतर मला कृष्णाकडून पैसे मिळत राहतील. परंतु शिल्पा ही आपल्या सासूची कारस्थानी नीती ओळखू शकली नाही. म्हणून सासूने तिला घरातील सर्व कामात गुंतवून टाकले. म्हणून घरातील सर्व जबाबदारी तिने शिल्पाला दिली. आणि देवकीताई तिला मध्येच सांगतात की तुम्ही लगेच मूल होऊ देऊ नका, स्वतःला वेळ द्या. असं करता करता 3 वर्ष पूर्ण झाली. त्यातच देवकीच्या मुलीचा रियाचा सुद्धा लग्न झालं. असंच एक दिवस रियाचा आपल्या आईला देवकीताईला फोन आला. ती आपल्या आईला देवकीताईला सांगते, अगं आई, तू आजी होणार आहेस. हे ऐकून देवकीताईला खूप आनंद झाला होता. ती पण शिल्पाला आवाज देते आणि सांगते, शिल्पा, रात्री जेवण बनवताना पावभाजी बनव आणि गोडाची खीर कर आणि पुरी कर. कृष्णाला ऑफिसवरून येताना श्रीखंड आणायला सांग. तेव्हा शिल्पा सासूबाईला विचारते की आज रात्री काय आहे? आपल्या घरी कोणी पाहुणे येणार आहेत का बाहेरचं जेवायला? देवकी म्हणते, ताई नाही म्हणतात. खूप आनंदाची बातमी आहे. रात्री जेवायला बसल्यावर सगळ्यांना समोरासमोर सांगते. म्हणून संध्याकाळसाठी शिल्पा सर्व जेवण बनवते आणि सर्वजण एकत्र जेवायला बसतात. तेव्हा एवढे सर्व पदार्थ पाहून शिल्पाचा रेहान म्हणतो की वहिनी, आज काय विशेष आहे का? काय सरप्राईज आहे का? ते तरी सांगा आम्हाला. तेवढ्या देवकीताई मध्येच बोलतात, शिल्पाकडे काही सरप्राईज वगैरे नाही. तुम्हा सर्वांना असे आनंदाचे खूप गोड बातमी सांगणार आहे. आपली लाडकी रिया प्रेग्नेंट आहे. मी आजी होणार आहे आणि तुम्ही दोघे आता मामा होणार आहात. तेवढ्यात कृष्णा म्हणतो की आई, मी नुसता मामाच नाही तर बाबा सुद्धा होणार आहे आणि रेहान नंतर काका होणार आहे.
शिल्पाची प्रेग्नेन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे हे ऐकून देवकीताई म्हणतात की हे कसं काय झालं. असे बोलता बोलता ती मध्येच थांबते. त्यांचा चेहरा खूप पडलेला असतो आणि त्या खूप नाराज पण होतात. तेवढ्यात रेहान आईला म्हणतो की आई, तुला आनंद व्हायला हवा होता. अगं, एवढ्या 3 वर्षांनी दादा वहिनींनी सुद्धा खूप आनंदाची बातमी आपल्याला दिली आहे. मी तर एकाच वेळेस मामा आणि काका सुद्धा होणार आहे. मग तो देवाला हात जोडून म्हणतो की हे देवा, आमच्यावर अशीच तुझी कृपादृष्टी राहू दे, असाच आशीर्वाद आमच्यावर असू दे, असं बोलतो. आनंदाच्या भरात आपल्या भावाला उचलून घेतो. तो म्हणतो की आता आमच्या घरात माझ्यापेक्षा कुणीतरी लहान बाळ येणार आहे. मग सर्वजण आनंदात जेवत असतात. परंतु देवकीताईच्या चेहऱ्यावर खोटं हसू आणून जेवत असतात. सर्वांचे जेवण झाल्यावर सर्वजण झोपायला निघून जातात. परंतु आता मात्र देवकी यांची झोप उडून गेली होती. म्हणून ते रूममधून बाहेर येऊन हॉलमध्ये विचार करत होती. तेव्हा तिच्या मागून नेमकीच शिल्पा आली आणि म्हणाली, आई, तुम्हाला झोप येत नाही का? एवढ्या कसला विचार करत आहात? अगं सुनबाई, तुला एवढं सांगून सुद्धा तुझ्या लक्षात आलं नाही आणि तू प्रेग्नेंट सुद्धा झालीस. मला काहीच कळत नाही. अहो सासूबाई, तुम्ही मला पहिल्यांदा सांगितलं होतं की जेव्हा मूल होऊ देऊ नकोस, तेव्हा मला तुमचा खूप अभिमान वाटला होता. कारण लग्न झाल्यावर लगेच सासूबाईंना नातवंड हवी असतात. तुम्हाला आजी होण्यात खूप उत्साह असतो, पण तुम्हाला तसं काहीच वाटत नव्हतं. पण तुम्ही मात्र त्याच्या विरोधात होता. आम्हाला केवळ वेळ मिळावा म्हणून असा विचार करत होता. पण जेव्हा तुमचा अशा वागण्याचा मला खरा अर्थ समजला, तेव्हाच माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. आई, तुम्ही आणि रियाताई बोलत होता तेव्हा तुम्हीच त्यांना समजावून सांगितलं होतं की मूल लवकर झाल्यावर सासू सासरे नवरा हे आपल्या आजूबाजूला राहतात, आपलं म्हणणं सर्व ऐकून घेतात, आपली त्या घरातील किंमत वाढू लागते, मुलांमुळे नातीही घट्ट होऊ लागतात. असे सांगत असताना ताईंनी तुम्हाला मध्येच विचारलं होतं की दादा वहिनींना तर काहीच नाही आणि तू मलाच का घाई करायला सांगत आहेस. अगं वेडे, तुझ्या जर दादाला मूल झालं तर तो आपल्याला पैसे देईल का? आपली हौसमौस पूर्ण होईल का? म्हणून मी स्वतः तुझ्या वहिनीला सांगितलं आहे की लवकर मूलबाळ होऊ देऊ नकोस. हे मी ऐकलं तेव्हा मला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसला होता. शिल्पाचं हे बोलणं ऐकून देवकीताईचा चेहरा बघण्यासारखा होता आणि शिल्पा पुढे बोलतच होती, मी तुम्हाला जगातील सर्वात चांगली सासू मानत होते, पण तुम्ही जर खूप धूर्त आणि विश्वासघातकी निघालात. असो, पण आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही आता आजी होणार आहे. एक नाही तर तुमच्या 2 मुलांना मुले होणार आहेत. असं म्हणून शिल्पा देवकीच्या गालावर चुंबन घेते. 100 दिवस सासूचे असले तरी एक दिवस नक्कीच सुनेचा येतो, हे लक्षात ठेवा. आपण एखाद्याचे वाईट करायला जातो त्यावेळेस आपण त्या गोष्टीचा खूप आनंद मानत असतो, परंतु आता मात्र त्याची परतफेड आपल्याला इथेच करायची आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. ही कथा कशी वाटली ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. या कथेला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.